साहेब असं काय घडलं की आपण अजित पवारांसोबत गेलात आणि पवार साहेबांकडे वर्ग झालात? धन्यवाद. जय शिवराय. म्हणजे खरं तर विघ्नर टाइम्स बरोबर चर्चा करण्याची हा अनेक दिवसांचा आपला ही गोष्ट सुरू होती, पण संसदेचे अधिवेशन असतील, दौरे असतील, यामध्ये वेळ असा फारसा हा मिळाला नाही. त्याबद्दल सुरुवातीला मी दिलगिरी व्यक्त करतो. साहेब ही काही ऍडजस्टमेंट तडजोड की शिवनेरीचा छावा म्हणून घेतलेला प्रामाणिक निर्णय? 100% हा शिवनेरीचा छावा म्हणून घेतलेला प्रामाणिक निर्णय आहे, कारण याच्यामध्ये ऍडजस्टमेंट किंवा तडजोडीचा विषयच नाही. ज्या मतदारांनी तुम्हाला ज्या विश्वासाने निवडून दिलं, तुम्ही मधल्या काळामध्ये राजीनामा देणार होता असं अजित पवारांनी सांगितलं, मग जनतेचा संपादित केलेला विश्वास कुठे? खासगीतल्या गोष्टी सार्वजनिक करायच्या नसतात असा एक संकेत आहे, आणि जर करायच्या असतील तर त्या सगळ्याच कराव्या लागतील. मग असं काय दडलंय? मग त्याची कारण काय होती, त्याचं काय नक्की चर्चा झाली, हे सगळं करा. मला फ्री हँड नव्हता, पण मी तुम्हाला तेच सांगतो की यामध्ये खासगीतल्या काही चर्चा आहेत, या खासगीतल्या चर्चा सार्वजनिक करण्याचा मतदारांनी तुम्हाला विश्वासाने निवडून दिला असताना तुम्ही राजीनामा देण्याचा निर्णय का घेत होते? जनतेला का सांगितलं नाही? जनतेच्या दरबारात सर का गेला नाही? प्रत्यक्ष निधी लोकसभेतला किती? यातला हा सगळा केंद्र सरकारचाच निधी आहे. 19,500 कोटी जेव्हा येतात तेव्हा तुम्हाला नॅशनल हायवेच्या माध्यमातून आलेला हा निधी आहे. आता मध्यंतरी अजित पवारांनी जी कमेंट केली की कसा निवडून येतो मी पाहतो, शरद पवारांच्या तुम्ही सोबत आहे, तुम्हाला लोकांची प्रचंड प्रतिसाद मिळतोय. आज परिस्थिती अशी निर्माण झाली की अजित पवारच कसा निवडून येतोय अशी परिस्थिती झाली. अजितदादा काय म्हणाले यावर भाष्य करण्यापेक्षा माझी मायबाप शिरूर लोकसभा, त्यांनी तुम्हाला तिकीट दिलं, निवडून आणलं, मान्य, परंतु ह्या मतदारसंघाचा अवमान नाही का? सर नीतिमत्ता, नैतिकता आपण सगळेजण पाळतो. 2 दिवसापूर्वी अजित पवार बारामतीला आले होते. ते असं म्हणाले की बाबा ही माझी शेवटची निवडणूक आहे, असं भावनिक राजकारण करतील जे अप्रत्यक्षपणे ते शरद पवारांना म्हणाले. ज्यांच्यामुळे आपण वाढलो, घडलो, मोठे झालो, इथपर्यंत ज्यांच्यामुळे आलो, थोडीफार तरी जनाच्या मनाची. सर मतदारांनी ज्या इच्छेनं, भावनेनं, अपेक्षेनं तुम्हाला निवडून दिलं, त्यांच्या इच्छा, अपेक्षा तुम्ही पूर्ण करू शकलात का? 2024 ते 2029 या पुढच्या टप्प्यामध्ये प्रत्यक्ष रेल्वे धावलेली असेल? हा 100% हा प्रयत्न आहे, कारण ज्या पद्धतीनं 3 पैकी 2 आश्वासनं पूर्ण केलीत आणि तिसरं आश्वासन हे अगदी पूर्ण होण्याच्या बेतात आहे, तर नक्कीच या पुढचा प्रयत्न असेल. ज्यांनी या संदर्भामध्ये पाठपुरावा करायला हवा होता तो त्यावेळी झाला. तेव्हाचे खासदार शिवाजी आढळराव होते. 100% त्यांचा याच्यामध्ये हात असणारच ना. म्हणजे हात असणार म्हणण्यापेक्षा हे अपयशाचं खापर हे त्यांच्या पदरात जाणारच. लोकांमध्ये तुमच्याबद्दल गैरसमज निर्माण का होत होते, किंवा आमचे पण होत होते की बा खासदार कुठे दिसत नाही, संपर्क होत नाही, मग असं का होत होतं? एवढं चांगलं काम केलं असतानाही साहेब समोरची मंडळी तुमचं बदनामी का करत होती? त्यांचं अज्ञान का? मग ते आता असं म्हणतात की खासदार असं म्हणायचे की खासदाराचं काम गल्लीत फिरणं नसतं, तर दिल्लीत गरज नसतं की दिल्लीत मी कामं करून घ्यायची. आता निवडणुका पुढ्यात आहेत, खासदार अमोल कोल्हे जी आता गल्लीत फिरायला लागले, म्हणजे या टीकेकडे कसं बघता? हा पोरकटपणा आहे का? गंमत बघा तुम्ही, खासदार अमोल कोल्हे गल्लीत फिरायला लागले असं जर कोणी म्हणत असेल तर आत्ताच्याच अधिवेशनातलं जे भाषण आहे हे भाषण संपूर्ण देश पातळीवर आज गाजतंय. मग दिल्लीत गरजत नाहीये? यापूर्वी असं घडलंय? यापूर्वी हे झालंय? म्हणजे मोठमोठ्या पत्रकारांनी, मोठमोठ्या नेत्यांनी, इतर राजकीय पक्षांनी तुमच्या वक्तृत्वाला सलाम आहे, हे अगदी कोणीही विरोधक सुद्धा मान्य करेल. एक सांगा, वक्तृत्व म्हणजे फ्लॉवरी वर्ड्स नाहीयेत. माझ्या सर्वसामान्य शेतकऱ्याची व्यथा आहे, माझ्या कांदा उत्पादक शेतकऱ्याची व्यथा आहे, बिबट्याच्या प्रश्नाचा संदर्भ आहे. म्हणजे आतापर्यंत बिबट्याच्या प्रश्नाच्या विषयी ही मांडणी किती वेळा झाली हो? साहेब तुमचं वक्तृत्व चांगलं आहे, कर्तृत्व सगळे पाहतायत, तुमचं नेतृत्व पाहतायत. सर्वसामान्य लोकांना मालिकेच्या माध्यमातून तुम्ही मावी माऊलींच्या हृदयामध्ये पोहोचलेला आहात. आज लोकांना अपेक्षा अशी असते की खासदारांनी आमचा फोन घ्यावा, आमच्या सुखदुःखामध्ये सहभागी व्हावं. या संदर्भामध्ये तुम्ही जनतेला काय सांगाल? 100% ही अपेक्षा खूपच रास्त आहे, पण फोनच्या संदर्भामध्ये मी कायम एक गोष्ट सांगतो की एक फोन आल्यानंतर एक संकेत आपण थोडासा विसरतो. म्हणजे समजा मी तुमच्याशी जर आता बोलतोय, मी तुम्हाला मुलाखत देतोय, तर आतापर्यंत किमान मला 20 फोन येऊन गेले असतील. जर मी तुमच्या मुलाखतीत नंतर फोन गेला पाहिजे. एक्झॅक्टली. तर त्यासाठी कामाचा मेसेज एक असणं, कारण हा फोन फक्त मतदारसंघातले नसतात, हे महाराष्ट्रभरातून लोक वेगवेगळ्या कामांसाठी फोन करतात. त्यामुळे जर मेसेज आला तर मी अनेकदा हा कॉलबॅक करतो. त्याचबरोबर ऑफिसच्या बाबतीमध्ये तुम्ही बघत असाल तर आपलं हे डिजिटल ऑफिस आहे.
म्हणजे तुम्हाला कुठल्याही पत्रासाठी थांबावंही लागत नाही. हा कम्युनिकेट होतो आणि हा विषय तुम्हाला लगेच मिळतो. सुखदुःखाच्या बाबतीत यायचं म्हटलं तर जिथे शक्य आहे, जेव्हा मतदारसंघात आहे तेव्हा मी 100% येतो. पण या जशा पॉलिसीज आपण राबवणं म्हणतो, या पॉलिसीजमध्ये दिल्लीमध्ये जर आता तुम्ही बघितलं तर आतापर्यंतचं समजा आपण 2 लोकप्रतिनिधी पकडू, 2 लोकप्रतिनिधींचं एकूण संसदेतली एकूण उपस्थिती बघा. तुम्ही निवडून दिले ते तुमचे प्रश्न मांडण्यासाठी दिले. एकूण उपस्थिती बघा, किती वेळा संसदेत पहिल्या टर्म मध्ये बोललोय बघा, ते समोरच्यांचं बघा. याच्यावर उत्तर मिळतं. म्हणजे उद्या जर मतदारसंघातल्या लोकांनी असं म्हटलं की नाही ते सगळं सोडून द्या, तुम्ही फक्त इकडे थांबा, तर ते मतदारसंघाचं नुकसान आहे, ते माझ्या सर्वसामान्य जनतेचं नुकसान आहे. या गोष्टी मांडल्या पाहिजेत, त्या आल्या पाहिजेत. त्यातून जेवढं शक्य आहे तेवढं 100% येतो. पण त्याच वेळी अनेकदा सर्वसामान्य मायबाप जनतेनं निवडणूक 2019 हाती घेतली होती, त्यांच्या मनात एक फार आस्थेची भावना आहे, फार जिव्हाळ्याची भावना आहे. त्यामुळे काही कार्यकर्ते असेही आहेत मला, आणि त्यांच्याकडे मी गेलेलोही आहे, की माझ्या मुलीचा वाढदिवस आहे त्याला तुम्ही या. आणि एवढा मोठा मतदारसंघ पाहता, म्हणजे जुन्नर तालुक्यात आलो तर हडपसरचा एखादा कार्यकर्ता नाराज होतो, हडपसरला गेलो तर खेड तालुक्यातला एखादा कार्यकर्ता नाराज होतो. त्यातलं जेवढं मॅनेज करता येतं तेवढं हे 100% मॅनेज करण्याचा आपला हा प्रयत्न असतो. समोरची मंडळी ज्या पद्धतीनं लोकांना सांगतात की बाबा डॉक्टर अमोल कोल्हे फक्त निवडणुकीपुरतेच येतात, भाषणं खूप चांगली करतात, प्रत्यक्षात कृती काही करत नाही, आज तुमच्या कृतीमधलं दिसतंय. ह्या मंडळींना तुम्ही काय सांगाल? पुढचे काही प्लॅन? पुढचे म्हणजे कुठले? निवडून आल्यानंतर प्रश्नच नाही. धन्यवाद तुमच्या शुभेच्छांबद्दल. पण निवडून आल्यानंतर नक्कीच इंद्रायणी मेडिसिटी हा प्रकल्प मार्गी लावणं हे फार प्राधान्य असेल. पुणे नाशिक सेमी हायस्पीड रेल्वे हा एक फार महत्वाची जो प्रोजेक्ट कम्प्लिशनच्या अगदी टप्प्यावर आहे तो पूर्ण करणं हे एक प्राधान्य असेल. त्याचबरोबरीनं शिवसंस्कार सृष्टीचा जो प्रकल्प आहे, या शिवसंस्कार सृष्टीच्या प्रकल्पाला गती देणं हे असेल. शिवशंभू कॉरिडॉरची एक संकल्पना आपण ही खरं तर महाराष्ट्र सरकारकडे दिलेली आहे, परंतु आजकाल जे असं निदर्शनास येतं विरोधी पक्षात असतील तर ती कामं होत नाहीत. बिबट सफाई प्रकल्प आपल्याकडे होतोय, तो 24 सेक्टरमध्ये 12 बिबटे ठेवले जाणार आहे, त्याची श्रेयाची लढाई सुरू आहे. खासदार साहेब, आपला जो मतदारसंघ आहे हे वाड्या वस्त्यांचा आहे, शेतकरी वर्ग मोठ्या प्रमाणात आहे. तुमची संसदेतली भाषणं पाहून शेतकरी वर्ग तुमच्या प्रचंड प्रभावित झालेला आहे. शेतकऱ्याची कांदा निर्यात बंद आहे, शेतकऱ्याच्या पिकाला योग्य बाजारभाव नाही, हमी बाजारभाव नाही, बळीराजा प्रचंड मेटाकुटीला आलेला आहे. लोक तुमच्याकडे आशाळभूत नजरेनं पाहतात. काय सांगाल? थोडी स्पष्ट टीका करता, टीका केल्यावर भाजप काय करतात तुम्हाला माहिती, भीती वाटत नाही? मी सर्वसामान्य मध्यमवर्गीय शेतकरी कुटुंबातला आहे, घाबरायचं कशासाठी? पवार साहेब सत्तेवर असताना हमी बाजारभाव का देऊ शकले नाही? साहेब, ज्या पवार साहेबांनी 6 वेळा विधानसभेची उमेदवारी दिली, 4 वेळा आमदार केलं, ते बेनके कुटुंब शरद पवारांना सोडून अजित पवारांच्या सोबत गेलं. 2019ची निवडणूक तुम्ही आणि अतुल बेनकेने एकत्र लढले की बाबा डॉक्टर दिल्लीला पाठवायचा, सिव्हिल इंजिनियर मुंबईला पाठवायचा, म्हणजे सभागृहामध्ये विधिमंडळामध्ये. आता 2019ला बेनके तुमच्या सोबत होते, 2024ला बेनके तुमच्या सोबत असणार नाही. नवीन भिडू कोण? त्याचे आमदार अतुल बेनके तटस्थ होते राष्ट्रवादी काँग्रेसच्या फाटाफुटीनंतर, ते नंतर अजित पवारांकडे झुकले. तुम्ही त्यांच्याबद्दल काय बोलत नाही, ते तुमच्याबद्दल बोलत नाही. आतून तुमचं काय फिक्सिंग आहे का? चर्चा अशी होती की अजित पवार दिल्ली वळसे पाटील ईडीच्या भीतीने गेले, काय खरं खोटं माहित नाही. मग अतुल बेनकेंना सुद्धा अशी काही भीती होती? विग्नरचे अध्यक्ष सत्यशील शेरकर यांची तुमची जवळीक पूर्वीपासून होतीच, ते तुमचे चांगले मित्र आहेत. पवार साहेबांची सुद्धा त्यांची जवळीक आता वाढत चाललेली आहे. 2024ला पवार गटाचे सत्यशील शेरकर उमेदवार असू शकतात का? मनापासून आभार आहे की विग्नर टाइम्सची ही सतत ही जी निष्पक्ष भूमिका आहे, म्हणजे जिथे तुम्हाला पटत नाही तिथे तुम्ही टीका करता, तुम्ही टीका केलीच पाहिजे, त्याचं आम्ही स्वागत केलंच पाहिजे. तर विग्नर टाइम्सकडून हीच अपेक्षा आहे की तुम्ही असाच नितळ आरसा राहावं, ज्या आरशामध्ये आम्हाला आमचं प्रतिबिंब बघता येईल, ज्या आरशात आम्हाला स्वतःला जोखता येईल. अरिहंत सुपरमार्केट आयोजित भव्य महाराष्ट्र तांदूळ महोत्सव. आमचा पत्ता कोल्हेमळा रोड, नारायणगाव, तालुका जुन्नर, जिल्हा पुणे. संपर्क क्रमांक 90 96 88 98 98. बातम्या शेतीच्या, बातम्या मातीच्या, बातम्या अन्यायाच्या, गुन्हेगारीच्या,
राजकारणाच्या आणि समाजकारणाच्या. शोषणाविरुद्ध बुलंद आवाज, जनसामान्यांच्या हुंकाराची गाज. सत्कार्याला प्रोत्साहन, दुष्कृत्याला अनुशासन. निर्भीड, निस्पृह, सडेतोड, बेधडक आणि रोखटोक म्हणजेच विघ्नहर टाइम्स. शोध बातमीचा, ध्यास सत्याचा. आपलं चॅनल, आपली बातमी. सबस्क्राईब तर कराच, पण बेल आयकॉनवर क्लिक करायलाही विसरू नका.